नागपुरातील 2 तासांची शिथिलता आता रद्द करण्यात आलेली आहे। 6 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, 5 पावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या 9 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्फ्यू कायम राहणार आहे। आज शुक्रवार असल्यानं मशिदींबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। जे आम्ही शिथिलता दिली होती तसे 2 जे पोलीस स्टेशनमधून काढलेले आहे कर्फ्यू ते जे सिच्युएशनच्या आधारावर आपण केलेलं आहे आणि ते आपण पुढचा निर्णय जसे सिच्युएशन आहे त्याप्रमाणे आपण घेऊ। नागपूर हिंसाचारा मागचा जो पहिला जो सोशल मीडिया मेसेज हा बांगलादेश मधून आला होता। मी नागपूरच्या पोलीस कमिशनरशी बोललो, आज सकाळी मालेगाव पोलिसांशी बोललो। मी माननीय मुख्यमंत्रींना पण विनंती केली आहे की गरज पडली तर महाराष्ट्राने NIA आणि त्याचबरोबर दुसऱ्या एजन्सीची मदत घ्यावी आणि एक मोठं हे कांड महाराष्ट्रात अराजकता साठी फहीम फॉर्म्युलाचा मालेगाव फॉर्म्युलाचा उपयोग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।